आज मी तुमच्यासाठी ना तूप ना खवा बघा बिना खव्याची बिना तुपाची बेसनवडी कशी बनवायची ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। अशी नरम बेसनवडी कशी तयार होते बनवून ते बघा। स्वादगुरू रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आता दिवाळी आलेली आहे, तर सर्वात पहिले तुम्हा सर्वांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि दिवाळीमध्ये आपण फराळ बनवतो, तर त्या फराळामधील आज आपण बेसनवडी बघणार आहोत। बेसनवडी बनवण्यासाठी इथं मी बेसन घेतलेलं आहे आणि इथं साखर घेतलेली आहे। तर आता आपण याच्यातून आपल्याला किती बनवायची तर त्याचं माप करणार आहोत। सर्वात पहिले आपण असं एक माप तयार करायचं। किलवाची जर घेत असाल तर तुम्ही किलवानुसार मोजून घ्यायचं। कमी करत असाल 1 गिलासाची 2 गिलासाची किंवा मग तुम्ही वाटीने बनवत असाल तर तुम्हाला आधी असं एक माप तयार करावं लागेल। कढई आपली गरम झाली तर आता आपण याच्यात 1 वाटी तेल टाकून घेऊया। बघा, तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला बेसनवडी अगदी सोपी वाटेल बनवायला। 1 वाटी तेल आपलं गरम झाले तर आता आपण याच्यामध्ये 1 माप बेसन टाकून घेणार आहोत आणि पुन्हा मी याच्यामध्ये अर्ध माप बेसन टाकून घेणार आहे। इथं बघा पुन्हा अर्ध माप टाकून घेते। आता इथं तेलाचं कसं असते, थोडं कमी जास्त होऊ शकते। तुम्हाला मी बेसनच दाखवते बघा कशा पद्धतीने आपल्याला इथं बेसन वडीसाठी लागणार आहे ते। इथं तुम्हाला मी बेसन किती घ्यायचं तेल किती घ्यायचं हे तर प्रमाण सांगितलेलंच आहे, पण तरी पण तुम्हाला जर त्या पद्धतीने तुमची बेसनवडी होत नसेल बरोबर तर बघा तुम्ही नाही का बेसन टाकायचं आणि तेल जरी कमी झालं तरी पुन्हा टाकू शकता आणि या पद्धतीने तुमचं बेसन झालं पाहिजे। आणि याला भाजून घ्यायचं आपल्याला, कमीत कमी याला आपल्याला 30 मिनिट भाजून घ्यायचं आहे, मस्त असा खमंग वास सुटेपर्यंत। पहिले मी तेल गरम करून घेतलं आणि गॅस लहान करून घेतला आणि आता याला भाजून घेत आहे। बघा आता हे भाजते वेळेस आपल्याला गॅस कधी मोठा कधी छोटा करावा लागतो। असं मोठ्याच गॅसवर किंवा छोट्याच गॅसवर आपल्याला भाजू शकत नाही, थोडं कमी जास्त असं करत राहावं लागतं। आता आपलं बेसन मस्त असं भाजलेलं आहे। बघा बेसन भाजलं की याचा रंग बदलतो आणि याच्यावर हलकेसे असे फुगे उमटतात, बघू शकता तुम्ही। आता तुम्हाला एक दुसरी पद्धत सांगते मी बेसन कसं ओळखायचं ते। याच्यावर थोडंसं आपल्याला हलकंसं पाणी टाकून बघायचं। बघा पाणी टाकलं कीच बेसन आपलं असं मस्त सणसणीत होतं की समजून घ्यायचं आपलं बेसन हे तयार झालेलं आहे। तर आता आपण याला गॅस बंद करून उतरून घेऊया आणि आपल्याला इथं कढई गरम आहे तोपर्यंत याला असंच ढवळत राहायचं आहे, नाहीतर मग बुडायला लागते। बेसनवडीसाठी आपल्याला महत्त्वाचं म्हणजे पाक कसा बनवायचा ते पाहायचं आहे। आता इथं एक गंज घेतला, त्या गंजामध्ये मी ज्या मापाने आपण बेसन घेतलं होतं त्याच मापाने इथं मी साखर घालून घेतलेली आहे। बघा पहिले 1 माप घातलं आणि पुन्हा अर्ध माप टाकत आहे। जेवढ्याला तेवढेच आपल्याला इथं साखर वापरायची आहे। जेवढं तुम्ही बेसन घेतलं तेवढीच तुम्ही इथं साखर घ्यावी। साखर तर घेतलेली आहे आपण, पण आपल्याला इथं बघा पाणी साखर जेवढं आपलं भिजल तेवढीच आपल्याला इथं पाणी घालायचं आहे। अर्ध माप किंवा 1 माप असं घालायचं नाही। या वाटीने मी आता इथं 1 वाटी घातलेलं आहे, तर पुन्हा इथं मी 1 वाटी घालून घेते। आपली जेवढी साखर भिजेल तेवढंच आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। बघा आपली साखर हे मस्त भिजलेली आहे, तर आता याच्यावर पाणी जास्त घालायचं नाही आपल्याला। बघा पाणी आपलं व्यवस्थित झालेलं आहे आणि साखर पूर्ण अशी भिजलेली आहे। तर आता आपण इथं गॅस मोठा करूनच आपल्याला इथं पाक करून घ्यायचा आहे। आता आपण बेसनामध्ये अर्धा चम्मच इलायचीचं पावडर टाकून घेऊया आणि याला मिक्स करून घेऊया। तुम्हाला जर रंग हवा असेल तर तुम्ही इथं रंग पण घालू शकता, चॉकलेटी किंवा मग तुम्हाला ऑरेंज आवडत असेल तर ऑरेंज पण घालू शकता तुम्ही। इथं पाक आपला तयार आहे, मस्त असा घट्ट पाक आपल्याला बनवायचा आहे। आता इथं 1 तारीपेक्षा म्हणण्यापेक्षा तुम्हाला इथं 2 तारी पाक किंवा त्याचा अंदाज येत नसेल तुम्हाला तर एका प्लेटमध्ये आपण टाकून बघायचा। बघा टाकल्याच इथं गोळा झालेला आहे, समजायचा आपला पाक तयार आहे। आता आपण या बेसनमध्ये हे टाकून घेऊया, याला मिक्स करून घेऊया। बेसनमध्ये पाक टाकल्या बघा बेसन आपलं वर येतं, म्हणून अशा मोठ्याच भांड्यामध्ये तुम्ही बेसन भाजायला घ्यायचं आणि याच्यामध्ये पाक कमी करून टाकत राहायचं आणि याला मिक्स करत राहायचं। बघा पूर्ण असं एकत्रित व्हायला हवं। गंजामधील सर्व पाक याच्यामध्ये मी टाकून घेतला। बघा आपला थोडा पण उरलेला नाही आहे पाक आणि मस्त असं मिक्स पण झालेलं आहे। आता आपण हे ट्रेमध्ये टाकून घेऊया। आता इथं स्ट्रेला पहिले तेल लावून घ्यायचं। स्ट्रेला तेल लावून घेतलं मी, तुम्ही स्ट्रे घ्या नाही तर मग एखाद्या ताटामध्ये पण तुम्ही टाकू शकता। तर त्याला पहिले तेल लावून घ्यायचं आणि पुन्हा आपण याच्यामध्ये जे बेसनवडीचं बेसन आहे ते टाकून घेणार आहोत। आता हे जे माझा स्ट्रे आहे ते 1 किलोचा आहे, इथं तुम्हाला मी कमी प्रमाणात करून दाखवलेली आहे। आता तेल भाजते वेळेस काय करायचं, फक्त इथं वासाचं तेल वापरायचं नाही, जसं की शेंगदाण्याचं तिळाचं तेल इथं घ्यायचं नाही। त्याला मी 2 ते 3 घंटे असंच ठेवलं होतं, तर बघा आता हे थंड झालेलं आहे आणि मस्त असं कडक पण झालेलं आहे। तर आता आपली बेसनवडी आपण पाडून घेऊया। आता जशा आकारात आपल्याला द्यायची आहे तशा आकारामध्ये हे पाडून घेऊया। बघा अगदी मस्त अशी नरम आपली बेसनवडी तयार झालेली आहे, असं वाटणार पण नाही की हे तेलातली बेसनवडी आहे, ते अगदी अशी मस्त तयार होते।
तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि शेअर करा. इथं मी बेसनवडी आपली छान दिसावी म्हणून याच्यावर खोबरं किसून घातलेलं आहे आणि हे सुखं खोबरं घातलेलं आहे. तुम्ही इथं खोबऱ्याच्या ऐवजी काजू किंवा बदामीचे काप पण याच्यावर काढू शकता किंवा चांदीवर लावू शकता. आणि बघा तुम्हाला काढून दाखवते मी. मस्त अशी आपली वडी तयार झालेली आहे. अगदी अशी पेढ्यासारखी तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही. तोंडात टाकल्या विरघळेल अशी आपली बेसनवडी तयार झालेली आहे. आता या फराळामध्ये करून बघा आणि नंतर बघा तुमची किती तारीफ होईल ते. अगदी अशी पेढ्यासारखी तयार झालेली आहे. कोणी म्हणणार पण नाही की हे तेलातली बेसनवडी आहे. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.